पार्ट 2 मध्ये तुम्ही पाहिलं की जुनं सिलिंग पूर्ण काढला. आता सुरू झालं सगळ्यात इम्पॉर्टंट काम, ते म्हणजे प्लास्टर. सिलिंग काढून झाल्यानंतर पुढचा स्टेप होता प्लास्टर करणं. कारण सिलिंग काढल्यावर सरफेस खूप रफ अनइव्हन दिसत होता, म्हणून कामगारांनी प्लास्टर करायला सुरुवात केली. हळूहळू त्या सगळ्या जागा स्मूथ करायला लागले. हा स्टेप खूप इम्पॉर्टंट असतो, कारण प्लास्टर नीट झालं नाही तर पुढचं फिनिशिंग चांगलं दिसत नाही. काम चालू असताना आम्ही रोज बघत होतो की सिलिंग कसा हळूहळू शेपमध्ये येतो आहे. पहिल्या दिवशी जिथे पूर्ण उघडं दिसत होतं तिथे आता हळूहळू स्मूथ सरफेस दिसायला लागला. खरं सांगायचं तर रिनोव्हेशनमध्ये पेशन्स खूप लागतो, कारण सगळं काम स्टेप बाय स्टेप होतं आणि प्रत्येक स्टेपला वेळ लागतो. पण प्लास्टर झालं आम्हालाही वाटायला लागलं की आता सिलिंगचा लुक चेंज होणार आहे. पण प्लास्टर झालं अजून एक इम्पॉर्टंट स्टेप बाकी होता. पार्ट 4मध्ये दाखवते सिलिंग अजून स्ट्रॉंग आणि परफेक्ट दिसण्यासाठी काय केलं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.